मित्रांनो, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना सुपर डुपर हिट ठरला, तो सगळ्यांचा लाडका कॅप्टन कूल MS धोनीमुळे। भलेही हा सामना CSKने गमावला असला तरी सगळीकडे चर्चा केवळ MS धोनीने केलेल्या तुफान बॅटिंगचीच आहे। धोनीने 16 चेंडूंमध्ये 37 धावांची आक्रमक खेळी केली, ज्यात 4 चौकार आणि 3 देखण्या षटकारांचा समावेश आहे। तो ज्या लयीत फलंदाजी करत होता, बाउंडरीज आणि सिक्सेस हिट करत होता, तेव्हा सगळ्यांनाच त्या विंटेज धोनीचीच झलक पाहायला मिळाली। माही मार रहा है, धोनी आए और धोनी छाए या शब्दांत कमेंटेटर आकाश चोप्राने धोनीच्या फलंदाजीचे कौतुक केले। CSKचे फॅन्स देखील सामना आपण हरतोय हे विसरून धोनीच्या फलंदाजीचा आनंद लुटत होते। मित्रांनो, तुम्ही देखील धोनीच्या फटकेबाजीचा आनंद लुटला का? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। मित्रांनो, ह्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारावर दंड बसविण्यात आला। सामना भलेही त्यांनी जिंकला असला तरी षटकांची गती न राखल्याने ऋषभ पंतवर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला। CSKचा पराभव का झाला असा प्रश्न विचारण्यात आल्यावर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की दुसऱ्या इनिंगमध्ये चेंडू जरा जास्त स्विंग होत होता, तसेच चेंडू जरा थांबून बॅटवर येत होता, तसेच CSKच्या फलंदाजीची झालेली संथ सुरुवात देखील पराभवाचे मुख्य कारण असल्याचे तो म्हणाला। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे लखनौ सुपर जायंट्स संघाचा तरुण वेगवान गोलंदाज मयंक यादवबाबत। सध्या त्याच्या वेगवान गोलंदाजीची सर्वत्र चर्चा सुरू आहे। IPLच्या पदार्पणातील सामन्यातच त्याने ज्या प्रकारे छाप पाडली आणि केवळ 27 धावा देऊन 3 बळी मिळवले, ते बघून अनेक माजी क्रिकेटर्सनी त्याच्यातील टॅलेंटचे कौतुक केले आहे। इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड देखील स्वतःला मयंकची स्तुती करण्यापासून रोखू शकला नाही। तो म्हणतो, या गोलंदाजाजवळ केवळ स्पीडच नाही तर चेंडूवर चांगलेच नियंत्रण देखील आहे। त्याची लाईन अँड लेंथवरील पकड बघून मी आश्चर्यचकित झालो। त्याच्यासारख्या खेळाडूला बघून खात्री वाटते की भारतीय क्रिकेटचे भवितव्य खरंच उज्ज्वल आहे। लवकरच तो भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना दिसला तरी नवल वाटण्याचे कारण नाही। मित्रांनो, तुम्ही देखील भारतीय संघात मयंकला बघू इच्छिता का? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। मयंक यादवने 155.8 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करून यंदाच्या सीझनमधील सर्वात वेगवान चेंडू फेकला। मात्र आतापर्यंतच्या IPLच्या इतिहासात त्याच्याहूनही अधिक वेगाने गोलंदाजी करणारे 4 गोलंदाज आहेत। IPLच्या इतिहासातील सर्वात फास्ट बॉल टाकण्याचा विक्रम शॉन टेट ह्याच्या नावे आहे। शॉनने 157.71 किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने बॉल फेकला होता। त्याच्यानंतर लॉकी फर्ग्युसन, उमरान मलिक आणि एनरिक नोकिया यांचा अनुक्रमे क्रमांक लागतो। ह्या यादीत मयंक यादव 5व्या स्थानी येतो। येत्या सामन्यांमध्ये शॉन टेटचा विक्रम मोडून ह्या यादीत मयंक प्रथम क्रमांकावर येऊ शकेल का? कमेंट सेक्शनद्वारे तुमचे मत नक्की कळवा। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे IPL मधील सनरायझर्स हैदराबाद ह्या संघाबाबत। त्यांचा प्रमुख खेळाडू वानिंदू हसरंगा हा IPL स्पर्धेबाहेर झाला आहे। दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो IPL खेळू शकणार नसल्याचे पुढे आले आहे। ह्यानंतरची प्रमुख अपडेट म्हणजे IPL सामन्यापायी एका व्यक्तीला जीवही गमवावा लागला। मित्रांनो, ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आहे। बंडोपंत तिबिले आणि बळवंत झांजगे हे दोघे घरीच IPLचा सामना बघत होते। मुंबई इंडियन्सचा फलंदाज रोहित शर्मा बाद होताच त्यावरील प्रतिक्रियेवरून दोघांमध्ये चांगलाच वाद झाला। नंतर झांजगे आपल्या एका मित्राला घेऊन आला, मारामारी झाली, ज्यात तिबिले गंभीर जखमी झाला। त्याला इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। मित्रांनो, अशाच प्रकारचे स्पोर्ट्स अपडेट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।